जंगलात आलेलो आहे आम्ही. नारळ वगैरे फोडलेला आहे. हाय गाईज, रेणुका गायकवाड चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग आलेला नव्हता, तर आज मोठा ब्लॉग येणार आहे. नक्की आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आज आपण निघालेलो आहे शेतावर. तर आपण शेतावर चाललेलो आहे. ब्लॉगला कंटिन्यू राहा. आणि आपलं शेत बाजूलाच आहे, म्हणजे खिडकाई गावामध्येच आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी. आणि ब्लॉग खूप मस्त होणार आहे. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. एवढा ऊन आहे, सगळे आम्ही चाललेलो आहे. काय झाडा लावायला न्यायला लागेल तुम्ही. टिकली पूर्ण बिस्कटली माझी. जेसीबी आहे. जेसीबी आणलंय. कांदे बघितले नाही मी आता बघितले. तो देईल का बसून? थांबा जरा बाबा. नाही का नारळ वगैरे फोडलेला आहे देवाला. कसं शेत जास्त जा ना बिंदास, आपलंच आहे ना. चप्पल काढू जा. अरे आता तुम्हाला पावसाचे पाणी कुठचं येईल काय येईल माहिती का? अरे योच राब आहे इथलं इथंच टाकायची. राणी उभी आहे ना, राणी तिथून तसं पेरायला लागेल. नाही तिथं नाही, खाली पाणी साचलं तर आवर हा गवत वगैरे आम्ही सगळं काढून घेतलेलं आहे. पूर्ण शेती क्लीन करून घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही आता भात पेरणार आहे. हा जुना थोडा वेळ आहे, टाईम भेटला नव्हता टाकायला. काम झालेलं आहे. आता फायनली मी टाकून देते व्हिडिओ. उकळून झालेलं आहे. सगळे आम्ही आता निघालेलो घरी जाण्यासाठी. परत उद्या परवा आम्ही परत येऊया. शेतातले घाण वगैरे सगळे काढलेले आम्ही. पिलू चल, जंगलात आलेलो आहे आम्ही. शिंपला पागल असे जाऊ नको येण्यासारखी. यांचा फोटो काढता एक. चला आम्ही आणले आता कुठून तरी. जाऊ नका तिकडं. चला मी तर घरी चाललेलो आहे. तो तर पका पंचल बकरा आहे.
तो तिथून रस्ता होता गरबा गेलाय तिथून. तर चला आम्ही आता घरी निघालेलो आहे. बोला. भात पेरायला आणलेली कोण परत रिटर्न चालवलेली आहे आम्ही. किती मोठे घारे आले आहेत बघा. आम्ही घरी आलेलो आहे आता. घरी येऊन मी बाजारात जाऊन कांदे वगैरे घेऊन आलेली आहे. तर कांदे भरायला घेतले. तर पावसाळा आलेला आहे. आपल्याला साठवून ठेवायची सगळ्या गोष्टी. इथे कांदे मी आणलेले आहेत. 20 किलो कांदे घेऊन आलेले आहे. लसूण घेऊन आलेली आहे. सगळं साठवून ठेवायला लागतं. बटाटे लवकर खराब होतात म्हणून बटाटे थोडेसेच आणले. सगळं मी आता घेतलेले आहेत. कांदे वगैरे भरून ठेवते. अजून काय ठेवायचं. त्या दिवशी आलेले झाडाला नारळ वगैरे सगळं सोडून ठेवलं. घरचे नारळ आहेत. नारळ वगैरे आणून ठेवले. तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे आणि काय काय साठवून ठेवलं आहे पावसाळ्यासाठी. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवते कारण कॉटनच्या पिशवीमध्ये तसंच लसूण राहतो. आणि 3 महिने कमीत कमी लसूण हा कॉटनच्या पिशवीमध्ये राहू शकतो. लवकर सुकत नाही, पाकळ्या खराब पण नाही होत. म्हणून मी लसूण हा कॉटनच्या कपड्यात ठेवलेला असतो. तुम्ही पण जर भरपूर सारा लसूण भरत असाल तर नक्की कॉटनच्या कपड्यात ठेवा पिशवीमध्ये. म्हणजे तसं ना तसंच लसूण राहील. भाकरी बनवायला घेतलं. संध्याकाळचे वाजलेले 8:30. मी तर भाकरी बनवायला घेतल्यात. थोडंसं पाणी गरम घेते. तर चला जास्त पाणी गरम झालंय. एवढा पीठ घेतलेला आहे भाकरींचा. थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं. थोडं पाणी ओतून घेतलं. भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये 5 भाकरी होणार आहेत. एवढ्या पिठाच्या माझ्या 5 भाकरी होणार आहे म्हणून मी अंदाज बरोबर घेतलेलं 5 भाकरींचंच. असंच पीठ मळून घेते मी. आणि अशा लवकर भाकरी होतात माझ्या. म्हणून मी 10 मिनटं अगोदर भाकरी करायला घेते कारण गरम भाकरी खायला बऱ्या वाटतात. पीठ मळून आपलं झालेलं आहे मस्त. ह्याच्याबरोबर 5 भाकरी माझ्या होणार आहेत. आम्ही 4च जण म्हणून 5च भाकरी भाजतो. मी भाकरी भाजायला घेतल्या. त्याच्यामध्ये श्रेया बोलते लाचची भाकर रोजची मला ठेवत जा कारण मी पण भाकरी भाजायला शिकते. तर श्रेयाने पण भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. छान अशा रोजची मी तिला लाचची भाकर देते कारण की तिला पण भाकरी आल्या पाहिजेत ना, जेवण आलं पाहिजे ना, म्हणून अशा पद्धतीने सगळ्या भाकरी माझ्या करून झालेल्या आहेत. आता श्रेयाची लाचची भाकर होते. तुम्ही बघू शकता श्रेयाने भाकरी भुजलेल्या आहेत. छान अशी भाकर फुगते बघा. जेवण आपलं तयार झालेलं. आम्ही तर खूप थकलेले आहे. तर मिनी ब्लॉग जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. चला बाय बाय.